हा जो खोक्या भोसले आहे, हा खोक्या भोसले इतका मोठा माणूस नाहीये. त्याला ह्या गोष्टीमध्ये सुरेश धस यांनी प्रवृत्त केलेलं आहे. ज्या दिवशी ढाकणे कुटुंबावर हल्ला झाला त्यामध्ये त्या दिवशी लगेच जर कारवाई झाली असती खोक्या भोसलेवर तर हा प्रश्न उद्भवला नसता. आणि कारवाई करत असताना त्यांच्यावर गुन्हा दाखल केला उलटा. म्हणजे मॉडेस ऑपरेंडी आहे सुरेश धस यांची, ही सगळ्या मतदारसंघामध्ये आहे. एखाद्या मूळ तक्रारदार आहे ज्याच्यावर अन्याय झालेला आहे त्याला गप्प करायचं आणि शिकारीसारखं एक भयानक प्रकरण दडपायचं. याच्यामध्ये सुरेश धस याच्यामध्ये गुन्हेगार ते सुद्धा आहेत, त्यांच्यावर सुद्धा कारवाई करायला पाहिजे अशी आमची मोर्चेकरांची मागणी होती. लेबर पुरवतो हे पैसे ह्याचे नाहीत, त्यांचं काय म्हणणं खोक्या भोसले जर तुमचा संबंधित नाही असं तुम्ही काल म्हणालात, मग ते पैसे अमुक अमुक कारखान्याच्या टोळ्याचे आहेत हे तुम्हाला कसं माहिती. दुसरी गोष्ट, वन्यजीव हत्या प्रकरणामध्ये काळवीट आणि हरणाच्या हत्या प्रकरणामध्ये तुम्ही सुरुवातीपासून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्याला वाचवत आहे. हे जीवच्या संदर्भामध्ये कायदे अत्यंत कठोर आहेत. सुरेश धसारख्या माणसाला कायद्याचा अभ्यास नसावा याचं आम्हाला आश्चर्य वाटतं. आणि म्हणजे माझं मत आहे की याच्यामध्ये जे इथले PI आहेत ते सुद्धा याच्यामध्ये सहआरोपी होतील. मध्ये खूप मोठं सिंडिकेट आहे आणि हे सिंडिकेट हे सगळे सुरेश धस यांचं याच्यामध्ये हात आहे. याच्यामध्ये सरळ पुट्टा गायकवाडचं हत्या ही सुरेश धस यांनी घडवलेली आहे. आम्ही ऑन रेकॉर्ड सांगतोय. त्यावेळेस 2014 साली स्वतः त्याच्यामध्ये मी तक्रारदार आहे. सुरेश धस स्वतः त्यावेळेस राज्यमंत्री होते, त्यामुळे त्यांनी कागदोपत्री घोडे वाचून पोलीस अधीक्षक, त्यावेळेस पोलीस अधिकारी, DG, IG या सर्वांना म्हणजे कशा पद्धतीने त्यांनी हे केलं, अधिकाऱ्यांना बसवून त्यातून ते सही सलामत त्यातून बाहेर पडलेले आहेत. पण अजून सुद्धा ते तपास त्याच्यामध्ये अर्धवट बाकी आहे. त्याच्यामध्ये काही आरोप पोलिसांना म्हणजे मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना विनंती करेल की आपण खोक्या भोसले या प्रकरणामध्ये पोलिसांना फ्री हँड द्या. फ्री हँड दिल्यानंतर मला खात्री आहे याच्यामध्ये वन्य विभागातले काही अधिकारी, इथले स्थानिक वन विभागातले काही अधिकारी सुद्धा खोक्याला मॅनेज आहेत असं आम्हाला माहिती आहे. त्यामुळे त्यातले माणसं सिलेक्टिव्ह माणसं त्यातली बाजूला काढून सक्षम अशी याच्यामध्ये SIT स्थापन केली पाहिजे आणि तपास करण्याची मुभा SP ना दिली पाहिजे. याच्यामध्ये 100% खोक्या भोसले तर आरोपी आहेच, पण खोक्या भोसलेसोबत सुरेश धस सुद्धा यांचा सुद्धा सहभाग याच्यामध्ये दिसून येईल. निश्चितपणे सुरेश धस याच्यामध्ये अटक होतील एवढं आम्हाला खात्री आहे. शिरूरमध्ये खोक्या भोसले याच्यावरती कारवाई व्हावी या मागणीसाठी मोर्चा पार पडलाय आणि त्यानंतर माझ्यासोबत भाऊसाहेब लटपटे आहेत. लटपटे साहेब, पूर्ण हे प्रकरण वेगवेगळे व्हिडिओ समोर येत आहेत आणि आज मोर्चा पार पडलाय. एकूणच ह्या सगळा घटनाक्रम पाहिल्याच्या नंतर काय प्रतिक्रिया? आमचं असं म्हणणं आहे की हा जो खोक्या भोसले आहे, हा खोक्या भोसले इतका मोठा माणूस नाहीये. त्याला ह्या गोष्टीमध्ये सुरेश धस यांनी प्रवृत्त केलेलं आहे. आणि हे प्रवृत्त करत असताना त्यांनी स्वतः कबूल केलेलं आहे. पहिल्या दिवशी ज्यावेळेस 19 फेब्रुवारीच्या दिवशीमध्ये ज्या दिवशी ढाकणे कुटुंबावर हल्ला झाला, त्यांच्या बापलेकावर हल्ला झाला, त्या प्रकरणामध्ये त्या दिवशी लगेच जर कारवाई झाली असती खोक्या भोसलेवर तर हा प्रश्न उद्भवला नसता. आणि कारवाई करत असताना त्यांच्यावर गुन्हा दाखल केला उलटा. म्हणजे अशी ही जी मॉडेस ऑपरेंडी आहे सुरेश धस यांची, ही सगळ्या मतदारसंघामध्ये आहे. एखाद्यावर हल्ला करायचा आणि हल्ला केल्यानंतर गुन्हा दाखल होऊ नये म्हणून त्याच्यावरच खोटा गुन्हा दाखल करायचा, हे असे अनेक ठिकाणी चाललेलं आहे. आणि मला वाटतं नवीन पोलीस अधीक्षक साहेब जे आपले IPS आहेत, नवनीत कावत साहेब, त्यांच्या लक्षात आलं ही बाब. ते स्वतः आता याच्यामध्ये खोटे गुन्हे दाखल करून घेत नाहीत. हा खरा असेल तर कुणावर पण तुम्ही कारवाई करा, काय आमचं म्हणणं आहे. पण खोटे गुन्हे दाखल करून जो मूळ तक्रारदार आहे ज्याच्यावर अन्याय झालेला आहे त्याला गप्प करायचं आणि शिकारीसारखं एक भयानक प्रकरण दडपायचं. याच्यामध्ये सुरेश धस याच्यामध्ये गुन्हेगार ते सुद्धा आहेत, त्यांच्यावर सुद्धा कारवाई करायला पाहिजे अशी आमची मोर्चेकरांची मागणी होती. वाटतंय की सुरेश धस यांचा वरदहस्त यांच्या पाठीमागे आहे, त्यामुळेच हे मोठे कारनामे जे आहेत, ते मोठे गुन्हे जे आहेत हे करत होते. हे वरदहस्त त्यांनी स्वतःच मान्य केलं ना, त्यांनी कबुली दिली आहे की याच्यामध्ये तो काही इतका मोठा वगैरे नाही आहे, तो कुठं लेबर पुरवतो हे पैसे ह्याचे नाहीत, त्यांचं काय म्हणणं कारखान्याच्या टोळीचे पैसे आहेत. खोक्या भोसले जर तुमचा संबंधित नाही असं तुम्ही काल म्हणालात, मग ते पैसे अमुक अमुक कारखान्याच्या टोळ्याचे आहेत हे तुम्हाला कसं माहिती. दुसरी गोष्ट, वन्यजीव हत्या प्रकरणामध्ये काळवीट आणि हरणाच्या हत्या प्रकरणामध्ये तुम्ही सुरुवातीपासून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्याला वाचवत आहे.
हे पहा, हे प्रकरण अतिशय भयानक आहे. वन्यजीवाच्या संदर्भामध्ये कायदे अत्यंत कठोर आहेत. सुरेश धसासारख्या माणसाला कायद्याचा अभ्यास नसावा याचं आम्हाला आश्चर्य वाटतं. आणि ज्या पद्धतीने त्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आरोपी खोक्या घोसलेला वाचवायचा प्रयत्न केलेला आहे, त्यामध्ये प्रथम सकृतदर्शनी सुरेश धससुद्धा यांच्यावर वन्यजीव संरक्षण कायदा 1972 मध्ये कलम 52 नुसार सुरेश धस यांना सुद्धा सहआरोपी करायला पाहिजे. SIT स्थापन व्हावी अशी देखील मागणी आहे. हे पहा, SIT स्थापन झाल्यानंतर दूध का दूध आणि पाणी का पाणी होईलच, परंतु सकृतदर्शनी अगोदर पटकन तुम्ही गुन्हे दाखल करून याच्यामध्ये तुम्ही इथला PI म्हणतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही याचे जे लॅब आहेत तिथून आम्ही तपासणी केली, तर तुम्ही सकृतदर्शनी बघा ना. हरणं पकडलेले आहेत, जाळं हे झालेलं आहे, घटनास्थळावरून वाघुरी सापडलेले आहेत. सकृतदर्शनी तुम्हाला याच्यामध्ये गुन्हा दाखल करता येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ढाकणे पितापुत्रांनी स्वतः बघितलं ना शिकार करताना. एवढं असल्यानंतर तुम्ही पुढं अगोदरच तुम्ही न्यायाधीश कसं होऊ शकता? पोलिसांनी अगोदर न्यायाधीश होऊ नये, कोर्ट होऊ नये. सकृतदर्शनी अगोदर FIR करावा आणि FIR केल्यानंतर पुढं काम ते फॉरेन्सिक लॅब वगैरे नंतर तपासण्या होतील. तुम्ही अगोदर न्यायाधीश होण्याचा प्रयत्न करू नका. पोलिसाला सुद्धा, म्हणजे माझं मत आहे की याच्यामध्ये जे इथले PI आहेत ते सुद्धा याच्यामध्ये सहआरोपी होतील. PIला सुद्धा सहआरोपी करायला पाहिजे, आमचं मत. बाकी आणखीन काही अपहरणाचे प्रकरण देखील आहेत असं समजतं. हे पहा, हे प्रचंड स्वरूपामध्ये खूप मोठं सिंडिकेट आहे आणि हे सिंडिकेट हे सगळे सुरेश धस यांचं याच्यामध्ये खूप मोठा याच्यामध्ये हात आहे. याच्यामध्ये सरळ चौकशी जर आतमध्ये जर गेलं, चौकशीमध्ये जर गेलं तर दरोड्यातलं मुद्देमाल विकत घ्यायचा, त्यातला मुद्देमाल विकत घ्यायचा आणि त्यातून वाटा घ्यायचा, असे सुद्धा प्रकार त्यांच्याकडून होत आहेत असं आम्हाला कळलंय. पण याच्यामध्ये आता हे पोलिसांचं पुढचं काम आहे. की तपास जरी व्यवस्थित पद्धतीने झाला तर गुट्टे गायकवाड सारखे जे काही खून प्रकरण यापूर्वी केलेले ते देखील उघडे पडतील असं देखील तुम्ही म्हणाल. हे पहा, बुट्टा गायकवाडचं हत्या ही सुरेश धस यांनी घडवलेली आहे. आम्ही ऑन रेकॉर्ड सांगतोय. त्यावेळेस 2014 साली स्वतः त्याच्यामध्ये मी तक्रारदार आहे. आमचं स्पष्ट मत आहे की सुरेश धस यांनी ती हत्या घडवलेली आहे, परंतु त्यावेळेस राजकीय पाठपुरावा म्हणजे आमच्याकडून कमी पडला. सुरेश धस स्वतः त्यावेळेस राज्यमंत्री होते, त्यामुळे त्यांनी कागदोपत्री घोडे वाचून पोलीस अधीक्षक, त्यावेळेस पोलीस अधिकारी, DG, IG या सर्वांना म्हणजे कशा पद्धतीने त्यांनी हे केलं, अधिकाऱ्यांना बसवून त्यातून ते सही सलामत त्यातून बाहेर पडलेले आहेत. पण अजूनसुद्धा ते तपास त्याच्यामध्ये अर्धवट बाकी आहे. त्याच्यामध्ये काही आरोपी अजूनसुद्धा अटक होण्याची बाकी आहे. त्याच्यामध्ये आता पोलीस अधीक्षक साहेब याच्यामध्ये काय ती पुढं तपास करतील. वन्यजीव प्राण्यांना वाचवण्यामध्ये जे आहे ते ढाकणे कुटुंबातले प्रमुख जे कुटुंब प्रमुख आहेत त्यांच्यावरच हल्ला झालेला आहे. मात्र आता त्या कुटुंबाला कुठंतरी सरकारची देखील मदत मिळायला पाहिजे अशी देखील मागणी. निश्चितपणे याच्यामध्ये एक माणुसकीची भावना म्हणून सरकारने याच्यामध्ये जे ढाकणे कुटुंबावर हल्ला झाला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना मला वाटतं 10 लाख रुपये त्यांचा खर्च आतापर्यंत झालेला आहे. सरकारने त्यांना आर्थिक मदत दिली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे निर्ढवलेले जे गुन्हेगार आहेत, खोक्याचे जी काही राजकीय पाठीराखे सुरेश धस यांना तातडीने कारवाई केली पाहिजे. या भागामध्ये जे काही चोऱ्या, हे काही ज्या भागामध्ये दरोडे हे जे काही पडलेले आहेत, माझ्याकडे एक FIR आला आहे. त्या FIRमध्ये निनावी लोकांचं त्याच्यामध्ये हे आहे आणि स्पष्ट स्वरूपामध्ये तक्रारदार हा पोलीस स्टेशनला जात होता. तो सांगत होता की याच्यामध्ये हा खोक्याचा याच्यामध्ये आहे, परंतु हे जे PI आहेत त्यांना त्यांची आणि खोक्याची सुद्धा आर्थिक संबंध आहेत. त्याच्यामुळे त्यांनी एक पाठीमागं कर्जत पोलीस स्टेशनकडे तक्रार काही लोकांनी केली होती. कर्जत पोलीस स्टेशनने अनेक याच्यामध्ये टोळी पकडण्याचा प्रयत्न केला होता. मला वाटतं खूप मोठं याच्यामध्ये रॅकेट पकडलं जाईल. पोलीस अधीक्षक हे जे रॅकेट आहे, हे जे प्रकरण आहेत हे उघडकीस व्हावं, याचा तपास कुठेही थांबू नये, तपास सातत्यानं करावा या मागणीसाठी तुम्ही पुढल्या कार्यकाळामध्ये आंदोलन वगैरे केले तर हा तपास जो आहे तो अतिशय गतीनं होईल असं तुम्हाला वाटतं? हे पहा, माझा स्पष्ट मत आहे याच्यामध्ये. पोलिसांना म्हणजे मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना विनंती करेल की आपण खोक्या भोसले या प्रकरणामध्ये पोलिसांना फ्री हँड द्या. फ्री हँड दिल्यानंतर मला खात्री आहे याच्यामध्ये वन्य विभागातले काही अधिकारी, इथले स्थानिक वन विभागातले काही अधिकारीसुद्धा खोक्याला मॅनेज आहेत असं आम्हाला माहिती आहे. त्यामुळे त्यातले माणसं, सिलेक्टिव्ह माणसं त्यातली बाजूला काढून सक्षम अशी याच्यामध्ये SIT स्थापन केली पाहिजे आणि तपास
करण्याची मुभा एस पीना दिली पाहिजे. याच्यामध्ये 100% खोक्या भोसले तर आरोपी आहेच, पण खोक्या भोसलेसोबत सुरेश धस सुद्धा यांचा सुद्धा सहभाग याच्यामध्ये दिसून येईल. निश्चितपणे सुरेश धस याच्यामध्ये अटक होतील एवढं आम्हाला खात्री आहे. हा मोर्चा पार पडल्याच्या नंतर लटपटे यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं. कॅमेरामॅन अमोल बडेसोबत सूर्य मीडिया शिरूर.